सृष्टी ही एका गरीब कुटुंबातील मुलगी होती. सृष्टी लहानपणापासूनच अभ्यासात हुशार. परिस्थिती हलाखीची होती. आईबाबा गरीब असले तरी लोकांच्या शेतात मजुरी करून ते सृष्टीचे शिक्षण पूर्ण करीत होते. त्यांचे एकच स्वप्न होते की त्यांना त्यांच्या जीवनात त्यांच्या लाडक्या लेकीला कलेक्टर झालेले बघायचे होते. व आईबापाच्या कष्टाची जाणीव ठेवून सृष्टी मन लावून अभ्यास करीत होती. आता सृष्टीचा 12वीचा निकाल लागला आणि आईबापाच्या कष्टाला यश आले. सृष्टीने 12वीच्या परीक्षेत तालुक्यातून पहिला नंबर मिळवला होता. घरची परिस्थिती बरोबर नव्हती, पण याचा परिणाम तिने कधीच शिक्षणावर पडू दिला नाही. 12वीचा निकाल लागल्यावर सृष्टीच्या बाबाला खूपच आनंद झाला होता. शाब्बास बेटा, आज तू तालुक्यातून पहिली आली आणि मला विश्वास आहे तू एक दिवस खूप मोठी होशील. तुझा दाखला आपण जिल्ह्यातल्या मोठ्या कॉलेजमध्ये करू. बाबा, नको, तिकडे खूप पैसा लागेल. पोरी, तू पैशाची चिंता नको करू. तुझा हा बाप अजून जिवंत आहे. सृष्टीने खूप प्रयत्न केला तिच्या बाबाला समजावण्याचा, परंतु तिच्या बाबांनी तिचं काहीच ऐकलं नाही. आणि शेवटी सृष्टी तयार झाली आणि शहरात जाऊन त्यांनी सृष्टीचा चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं. सृष्टीचा ॲडमिशन झाला आणि 2 दिवसात कॉलेज सुरू होणार होतं. सृष्टी, उद्यापासून तुझं कॉलेज सुरू होणार आहे, त्यामुळे तुला आज निघावं लागणार. सृष्टी, बाबा, तुम्ही येणार ना मला सोडायला? मी नाही येणार. सृष्टी, हा तुपला प्रवास आहे आणि ही तर सुरुवात आहे. अजून तुला एकटीला खूप प्रवास करायचा आहे. बाबांचं बोलणं सृष्टीला पटलं आणि ती तयार झाली जायला. आईनं तिच्यासाठी डिगाचे लाडू बनवले तिला सोबत न्यायला. ती बाबांच्या पाया पडली. सृष्टी, बाबा मला आशीर्वाद द्या. बाबा यशस्वी भव. सृष्टी, तू तिथं शिकायला चालली ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव आणि तुझ्या बापाच्या कष्टाची जाणीव ठेव. आणि ह्या घरात पाय ठेवणारी जिल्ह्याची कलेक्टर असायला हवी. बाबा, मी तुम्हाला वचन देते, मी जेव्हा कलेक्टर होईल तेव्हाच ह्या घरात पाऊल टाकीन. शाब्बास, मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. आणि हे घे 10,000. त्यांनी सृष्टीच्या हातात पैसे ठेवले. बाबा, एवढे पैसे कशाला? आधीच तुम्ही दाखला करायला 10,000 दिले आणि एवढे पैसे कशाला आणि कुठं आणि कुठून आणले? पोरी, किती प्रश्न विचारशील? राहू दे हे पैसे. तिथं कोणाशी ओळख न पाळख काही काम पडल्यावर कोणाला मागशील. आणि ते पैसे त्यांनी जबरदस्तीने तिला ठेवायला लावले. सृष्टी आईजवळ आली आणि तिच्या पाया पडली. आईच्या डोळ्यात पाणी आलं. बाबा पण रडत रडत आईला बोलू लागले, अगं रडतेस कशाला? आपली पोर आपलं नशीब बदलायला चालली. तुम्हाला नाही कळायचं, हे आईचं काळीज आहे. आणि तिनं पदराने आपले अश्रू पुसले. पोरी, यांच्या अपेक्षांना तडा नको जाऊ देऊस. खूप जीव आहे त्यांचा तुझ्यावर. सृष्टी, हो आई, बाबाची आणि तुझी काळजी घे. तेवढ्यात बाबा बोलले, चल सृष्टी लवकर, बसची वेळ झाली. आणि बाबा सृष्टीला घेऊन बस स्टॉपवर पोहोचले. सृष्टी, हे घे, आपल्या शेजारच्या पाटील काकांचा नंबर आहे याच्यात. त्यांनी एक चिठ्ठी तिच्या हातात दिली. काही काम पडलं तर फोन कर. मी तर करीलच तुला फोन. तिथल्या हॉस्टेलचा नंबर आहे माझ्याकडं. तेवढ्यात पुण्याला जाणारी बस आली. सृष्टी, आली ग बस, लवकर बस बसमध्ये. सृष्टी बसजवळ आली, पण तिचे पाऊल बसमध्ये टाकताना जड झाले होते. तिचं काळीज दाटलं. तिचे अश्रू तिनं रोखून धरले आणि कशीबशी बसमध्ये चढून खिडकीजवळ जाऊन बसली. बाबा खिडकीजवळ आले. त्यांचे अश्रू दाटून आले होते, पण त्यांनी स्वतःला सावरलं. सृष्टी, तब्येतीला जप ग, काळजी घे स्वतःची. हो, आणि बाबा तुम्ही पण काळजी घ्या स्वतःची. तेवढ्यात बस सुरू झाली. सृष्टी अजूनही तिच्या बाबाला पाहत होती. बस आता खूप दूर आली होती. तिचे बाबा तिला दिसेनासे झाले. तेव्हा तिने तिच्या रोखून धरलेल्या अश्रूंना वाट मोकळी केली आणि खिडकीच्या बाहेरचं दृश्य पाहू लागली. आणि कधी बस पुण्याला आली ते तिला कळलंच नाही. बस थांबली तेव्हा ती भानावर आली. आपली बॅग घेऊन ती बसमधून उतरली. रिक्षा पकडून हॉस्टेलच्या पत्त्यावर पोहोचली. तिथं
तिच्यासाठी सर्व काही नवीन होतं. म्हणजे ती गावाकडे राहणारी, त्यामुळे तिची भाषा गावठी होती आणि आता पुण्यात शुद्ध मराठी बोलल्या जायची, त्यामुळे तिची थोडी परेशानी झाली. पण ती काही दिवसांतच तिथली भाषा शिकली. असेच दिवसामागून दिवस जात होते. आता तिला तिथली सवय झाली होती. तिचे बाबा कॉलेजची आणि हॉस्टेलची फीस पाठवत होते व ती मन लावून अभ्यास करीत होती. आता तिला तिथे जाऊन 2 वर्ष झाले. या दरम्यान तिची विराट नावाच्या मुलाशी ओळख झाली होती. विराट हुशार होता आणि समजूतदारसुद्धा. त्याने सृष्टीला ह्या अनोळख्या ठिकाणी खूप मदत केली. ते एकमेकांचे चांगले मित्र झाले आणि या मैत्रीचं रूपांतर हळूहळू प्रेमात होऊ लागलं. विराटला सृष्टी आवडायला लागली. म्हणजे तिचं चांगुलपणा आणि तिची गावठी भाषा त्याला रोज तिच्या प्रेमात पाडत होते. त्याने तिला सांगून टाकायचं ठरवलं. तसा तो तिला शोधत लायब्ररीमध्ये पोहोचला. सृष्टी अभ्यासात व्यस्त होती. तिचं लक्ष नव्हतं प्रकाशकडे. विराट तिच्या शेजारच्या टेबलावर जाऊन बसला. हाय सृष्टी. सृष्टी, विराट, तू इथे? हा टाईम तर तुझा क्रिकेटचा आहे. म्हणजे ह्या वेळेस तू क्रिकेटची प्रॅक्टिस करत असतो ना? हो, पण अगं मला तुझ्याशी काही महत्त्वाचं बोलायचं होतं. मला घुमून फिरून बोलता येत नाही. मी तुला डायरेक्ट विचारतो, तू माझ्यावर प्रेम करते का? त्याचे हे बोलणे ऐकून सृष्टी त्याच्याकडे एकटक पाहत होती. तिनं कधी अपेक्षाच नव्हती केली की विराट तिला असं काही विचारेल. ती काही वेळ विचारात पडली. विराट पुन्हा म्हणाला, बोल ना सृष्टी, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो ग. नाही जगू शकत मी तुझ्याशिवाय. सृष्टी, विराट, तू जे बोलत आहे ते मी समजते, पण मी इथे माझ्या आईबाबांचे काही स्वप्न घेऊन आले आहे. माझे आईबाबा असं आस लावून बसले माझ्यावरती आणि मला सुद्धा माझे स्वप्न पूर्ण होईपर्यंत ह्या प्रेमाच्या नात्यात गुंतायचं नाही. विराट, ठीक आहे. जेव्हा तू तुझं स्वप्न पूर्ण करशील तेव्हा मी तुझ्या बाबाकडे हात मागेल. सध्या आपण मित्र म्हणून राहू शकतो ना? हो. सृष्टी त्याला नकार नाही देऊ शकली. तिच्या मनात सुद्धा त्याच्याविषयी भावना होत्या. दिवसामागून दिवस जात होते. ते एकमेकांना भेटत होते. सृष्टी विराटमध्ये गुंतली जात होती. त्याचा परिणाम तिच्या अभ्यासावर पडत होता. एक दिवस सृष्टी असाच विराटचा विचार करत बसली होती. तितक्यात हॉस्टेलचा सेवक आला. सेवक, तुम्ही सृष्टी देसाई ना? सृष्टी, हो. सेवक, तुमच्यासाठी एक कॉल आला. आणि सेवक निघून गेला. सृष्टी लगबगीने फोनजवळ आली, कारण तिला माहीत होतं की तिच्या बाबांनीच फोन केला असणार. तिनं फोन उचलला आणि कानाला लावला. सृष्टी, हॅलो बाबा, तुम्ही कसे आहात आणि आई कशी आहे? तुम्ही खूप दिवसांनी फोन केला. बाबा, सृष्टी, मी जे बोलतो ते तू नीट ऐक. बाबांच्या गंभीर आवाजाने सृष्टी स्तब्ध झाली. सृष्टी, तुझी आई आता ह्या जगात नाही. गेली ती आपल्याला सोडून. कालच मी तिची अंत्यविधी करून आलो. ते बोलताना त्यांचा कंठ दाटला होता. सृष्टीच्या तोंडातून शब्दच बाहेर पडत नव्हता. सृष्टी, ती मला म्हणाली होती की तुला काही नका सांगू, पण माझी सृष्टी इतकी कमजोर नाही की त्याचा परिणाम ती तिच्या अभ्यासावर आणेल. मी तुला याच्यामुळेच हे सांगतो की तू तुझं स्वप्न पूर्ण करावं. ते स्वप्न फक्त तुझं नाही, आमच्या दोघांचं पण आहे. त्या माऊलीच्या कष्टाला व्यर्थ नको जाऊ देऊ. बाबांच्या तोंडून निघणाऱ्या एका एका शब्दासोबत सृष्टीच्या डोळ्यातून पाणी येत होतं. इतका वेळ स्तब्ध असणाऱ्या सृष्टीच्या तोंडातून आई हा शब्द आला आणि ती रडायला लागली. सृष्टी, बाबा, तुम्ही खोटं बोलतात ना? माझी आई जिवंत आहे ना? सांगा ना बाबा. माझी आई मला सोडून नाही जाऊ शकत. आणि जोरजोरात रडायला लागली. बाबा, सृष्टी, तुझी आई गेली. जितक्या लवकर तू समजून घेशील तितकं तुझ्यासाठी चांगलं आहे. नाही येणार ती वापस. हे सांगताना बाबांच्या डोळ्यातून आसुवांची नदी वाहत होती. सृष्टी, बाबा, मी यायले तुमच्याकडे. मला नाही राहायचं इथं. माझी आई गेली. आता मला तुम्हाला नाही गमवायचं. बाबा, खबरदार सृष्टी, असं काही केलं तर. माझ्या कष्टाचं हेच फळ देणार का तू? अगं पोरी, तुला शिकविण्यासाठी ह्या बापाने काय नाही केलं. तू शिकावं म्हणून सावकाराकडून कर्ज काढलं, घरसुद्धा गहाण ठेवलं. पोरी, मी अभिमानाने सांगतो गावकऱ्यांना की माझी पोर लवकरच कलेक्टर होणार. आणि तू असं केलं
तर मी कसा जगू? तू वापस आली ना तर माझं मेलेलं तोंड बघशील. आणि ते रडायला लागले. सृष्टी, बाबा असं नका ना बोलू. तुमची ही सृष्टी लवकरच तुमची स्वप्न पूर्ण करून कलेक्टर होऊन दाखवील. बाबा अशा आहे पोरी, तू तुझा दिलेला शब्द पाळशील. लाग अभ्यासाला. मी वाट पाहतोय तू कलेक्टर होण्याची. आणि त्यांनी फोन ठेवून दिला. सृष्टी स्तब्ध तशीच फोनजवळ उभी राहिली. तेथून जाताना एका मुलीने बघितलं. ती सृष्टीजवळ आली. सृष्टी, काय झालं? काही नाही म्हणून सृष्टी रूममध्ये निघून आली. रूममध्ये येऊन तिने दरवाजा बंद केला आणि जोरजोरात रडायला लागली. सृष्टी, आई, तू कशी जाऊ शकतेस मला सोडून? कसं जगू ग मी तुझ्याशिवाय? नाही जगायचं मला. अशा जगण्यापेक्षा मरण आलेलं बरं. लगेच तिला बाबांचे शब्द आठवले. सृष्टी, हे तू काय करते? तुझ्या बाबांनी तुला शिकविण्यासाठी काय नाही केलं? कर्ज काढलं, घरसुद्धा गहाण ठेवलं. त्यांचं हेच फळ देणार का तू त्यांना? तुला बाबांना दिलेला शब्द पाळावा लागेल. ती स्वतःला धीर देत होती. तिला आठवलं, विराटच्या प्रेमात काही दिवसांपासून अभ्यासात लक्ष नाही. तिला स्वतःचा राग येऊ लागला. आपण असं कसं करू शकतो? बाबा आस लावून बसले आणि ती उठली आणि मुलांच्या हॉस्टेलमध्ये आली. तिला विराटची रूम माहीत नव्हती. रूम शोधत ती विराटच्या रूममध्ये पोहोचली. विराट बेडवर बसून सृष्टीचाच फोटो निहाळत होता. सृष्टीच्या आल्याची साहोल विराटला झाली. विराट, सृष्टी तू इथे? आता तुझीच आठवण येत होती. मी येणारच होतो आता तुला भेटायला. सृष्टी, विराट, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. सृष्टीचे डोळे भरून लाल झाले होते. विराट, सृष्टी काय झालं? तू रडते कशाला? तिथं मुलांच्या बोलण्याचा आवाज येतो. सृष्टी, आपण कुठेतरी बाहेर जाऊ. इथे बॉईज हॉस्टेलमध्ये तुला कोणी बघितलं ना तर काही खैर नाही. विराट तिचा हात पकडून तिला हॉस्टेलच्या बाहेर आणतो. तिचा हात विराटच्या हातात होता. ती विसरून गेली होती. ती इथे कशासाठी आली होती ते पूर्णपणे बुडून गेली होती त्याच्या प्रेमात. विराट तिला त्याच्या बाईकजवळ घेऊन आला आणि त्याने बाईक स्टार्ट केली. विराटच्या आवाजाने सृष्टी भानावर आली आणि बाईकवर बसली. ते दोघे हॉस्टेलपासून जवळ असणाऱ्या मंदिरात गेले. विराटने गाडी साईडला लावली. विराट, सृष्टी सांग आता काय झालं ते? सृष्टी अजूनही शांत होती. विराटने तिचा हात आपल्या हातात घेतला. प्रकाश, विराट, राणी बोल ना आता काय झालं ते? असं शांत नको राहूस ना. जीव जातो ग माझा. विराटच्या तोंडातून निघणाऱ्या प्रेमळ शब्दाने सृष्टी भावूक झाली आणि तिने विराटला मिठी मारली आणि जोरजोरात रडायला लागली. सृष्टी, विराट, माझी आई गेली रे मला सोडून. खूप प्रेम करते रे मी तिच्यावर. नाही राहू शकत मी तिच्याशिवाय. सृष्टीच्या तोंडातून निघणाऱ्या शब्दांबरोबर तिच्या डोळ्यातून पाणी येत होतं. सृष्टीला त्या अवस्थेत पाहून विराटच्या डोळ्यात सुद्धा पाणी साचलं होतं. त्याने तिला धीर देण्यासाठी मिठी अजूनच घट्ट केली. सृष्टी, तूच अशी खसून जाशील तर बाबाला कोण सांभाळणार? बाबांचं नाव ऐकताच सृष्टीला त्यांचे शब्द आठवले. तिने विराटच्या मिठीतून स्वतःला सोडून घेतलं आणि थोडा वेळ दोघंही शांत होते. सृष्टी, विराट सॉरी, मला असं तुला सोडून जायचं नव्हतं, पण मला जावं लागेल. विराटला अजूनही कळत नव्हतं ती काय बोलती ते. तो तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघू लागला. सृष्टी, खूप गुंतले होते रे तुझ्यात. विसरून गेले होते की बाबा आस लावून बसले माझ्यावर की त्यांची पोरगी लवकरच कलेक्टर होणार. पण आता बस. नको मला असं प्रेम जे माझ्या बाबांच्या स्वप्नांच्या मध्ये येईल. आज मी तुला हेच सांगायला आले होते की आजपासून तुझा आणि माझा काहीही संबंध नाही. इतकं बोलून सृष्टी शांत झाली. विराट, झालं का तुझं? का अजून काही बाकी आहे? विराट आता चिडला होता. सृष्टीच्या शब्दांनी त्याच्या हृदयावर घाव केले होते. सृष्टी, मी तुझ्यावर किती प्रेम करतो हे माहीत असूनही तू असं कसं बोलू शकतेस? जीव आहेस ग तू माझा. आणि तू मला सोडून गेली तर मी कसा जगू? विराटला आता रडायला आलं होतं. सृष्टीचा जीव पण त्याच्यासाठी कासावीस होत होता. पण जर आता कमजोर पडली ना तर आयुष्यभर बाबाला तोंड दाखवू शकली नसती.
हे तिला माहीत होतं. तिने आपलं मन घट्ट केलं. सृष्टी, विराट, मला उशीर होतोय, मी निघते. विराट, सृष्टी, तुला जायचं ना, तू जा, पण तुझा विराट आयुष्याच्या शेवटपर्यंत तुझी वाट पाहील. विराटला माहीत होतं तिनं हा निर्णय आपल्या बाबांमुळे घेतला, म्हणून त्याने तिला थांबवलं नाही. सृष्टी, माझं प्रेम खरं असेल ना, तर तू कधी ना कधी माझी होशील. सृष्टी ऑटो पकडून तिथून निघून आली. कारण जर ती थोडा वेळ जर तिथे थांबली असती ना, तर ती विराटच्या प्रेमापुढे कमजोर पडली असती. विराट कितीतरी वेळ तिथे रडत बसला. सृष्टी हॉस्टेलमध्ये पोहोचली. तिने तिच्या रूमचा दरवाजा बंद केला आणि बाथरूममध्ये जाऊन नळ सुरू केला आणि त्याखाली रडायला लागली. सृष्टी, सॉरी विराट, मला नव्हतं माहीत की आपल्या नात्याचा शेवट हा असेल. नाही राहू शकत मी तुझ्याशिवाय. जीव आहेस तू माझा. तिच्या तोंडातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक शब्दांसोबत अश्रू वाहत होते. ती कितीतरी वेळ तिथेच रडत होती. सृष्टी, तू असं कमजोर नाही पडू शकत. रक्त आहे तू, माझं तू. आणि मला माहीत आहे माझं रक्त एवढं स्वार्थी नाही. मी तुला ह्या समाजासाठी इथपर्यंत आणलं आणि मला विश्वास आहे की तू ह्या समाजासाठी नक्की काहीतरी करशील. तुझ्या बापाचं स्वप्न पूर्ण करशील. सृष्टीला तिचे बाबा तिच्याशी बोलते असा भास झाला. सृष्टी, बाबा, मी तुमचं स्वप्न नक्की पूर्ण करीन. ती उठली आणि फ्रेश होऊन अभ्यासाला लागली. तिकडे विराट सृष्टीच्या प्रेमात तडफडत होता, पण सृष्टीने तिला अभ्यासात गुंतवून घेतलं होतं. त्या दिवसानंतर त्यांची कधीच भेट झाली नाही. दिवसामागून दिवस जात होते. आता सृष्टीची परीक्षाही 6 महिन्यावर आली होती. विराटची तिला नेहमी आठवण यायची, पण ती स्वतःला सावरायची. बाबाशीही त्या दिवसापासून बोलणं झालं नव्हतं, पण तिने स्वतःला बजावलं होतं की जोपर्यंत बाबांचं स्वप्न पूर्ण नाही करणार, तोपर्यंत बाबांशी नाही बोलणार. बाबा तिला पैसे पाठवत होते. सृष्टीला आता त्यांच्या कष्टाची जाणीव झाली होती. तिनं दिवसरात्र अभ्यासात स्वतःला झोकून दिलं. तिच्या परीक्षेचा दिवस आला. तिला खूप इच्छा होती की तिनं बाबांनाचा आशीर्वाद घ्यावा, पण आपल्या निर्णयामुळे तिनं त्यांना कॉल नाही केला. तितक्यातच तिच्यासाठी फोन येतो. तिला वाटलं बाबांनीच केला. तिनं धावत जाऊन फोन उचलला. सृष्टी, बाबा, तुम्ही कसे आहात? आज माझी परीक्षा आहे, मला आशीर्वाद द्या. दुसऱ्या बाजूने कोणीच काही बोलत नव्हतं. सृष्टी थोडा वेळ स्तब्ध झाली. तिच्या डोळ्यात पाणी दाटलं. सृष्टी, विराट, सॉरी सृष्टी, मला तुला परेशान करायचं नव्हतं, पण तुला आज कॉल करण्यापासून नाही रोखू शकलो स्वतःला. ऑल द बेस्ट. तुला ते सर्व मिळावं जे तुला हवंय. आणि त्याने फोन ठेवून दिला. सृष्टी, विराट, मी तुला कसं सांगू की मला तू हवा. तुझी आयुष्यभर साथ हवी, पण ते अशक्य आहे. तिने स्वतःचे डोळे पुसले आणि रूममध्ये गेली. सृष्टीचे पेपर आता संपले होते. लेखी परीक्षेचा रिझल्ट लागणार होता. तिच्या मनात थोडी भीती होती, पण तिने सर्व पेपर व्यवस्थित सोडवले होते. तिची इंटरव्ह्यूची तयारी सुरूच होती. लेखी परीक्षेचा रिझल्ट लागला. लेखी परीक्षेमध्ये ती उत्तीर्ण झाली होती. काही दिवसानंतर तिला इंटरव्ह्यूसाठी कॉल आला. उद्या तिला इंटरव्ह्यूसाठी जायचं होतं, म्हणून तिनं रात्रभर तिनं काढलेल्या नोट्सची उजळणी केली होती. सूर्योदय झाला. हा सूर्य तिच्या आयुष्यातला अंधकार दूर करणार होता. सृष्टी आज खुश होती. आज तिला तिचं धैर्य गाठायचं होतं. खूप आनंद आणि जोशात ती इंटरव्ह्यू देण्यासाठी गेली. रात्रभर जागूनसुद्धा आज तिच्या चेहऱ्यावर वेगळीच चमक होती. सृष्टीचा इंटरव्ह्यू चांगला झाला, पण तिच्या मनात थोडी भीती होती. असणारच, कारण तिला स्वतःला सिद्ध करण्याची ही शेवटची वेळ होती. रिझल्टचा दिवस उजाडला. आज तिच्या मनात थोडी धाकधूक होती. तिला तिच्या बाबाची आठवण येत होती आणि डोळ्यात पाणीसुद्धा साचलं होतं. अखेर ज्या क्षणाची ती वाट पाहत होती, तो क्षण आला. तिचा निकाल जाहीर झाला. तिनं 5वा रँक मिळवला होता. आज खऱ्या अर्थाने तिच्या आईबाबांचं स्वप्न पूर्ण झालं होतं. आज तिचं स्वप्न पूर्ण झालं होतं. आज मे ऊपर आसमानीचे वाली फिलिंग तिला येत होती. सृष्टी, बाबा, मी तुमचं स्वप्न पूर्ण केलं. तुमची सृष्टी आज कलेक्टर झाली.
ती स्वतःशीच बडबडत होती. तिच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं, पण ते आनंद अश्रू होतं. तिने डोळे पुसले आणि लगबगीने फोनजवळ गेली आणि तिने बाबांनी दिलेला पाटील काकांचा नंबर डायल केला. सृष्टी, हॅलो पाटील काका, मी सृष्टी बोलते. पाटील काका, हा सृष्टी, खूप खूप अभिनंदन पुरी. आपल्या तालुक्यातून तू पहिली मुलगी आहे जी कलेक्टर झाली. सृष्टी, काका, तुम्हाला कसं कळलं मी पास झाले म्हणून? पाटील काका, पुरी, संपूर्ण TV चॅनलवर तुझीच चर्चा आहे. सृष्टी, काका, बाबाला बोलावता का? त्यांचं नाव ऐकताच पाटील काका गंभीर झाले. पाटील काका, पुरी, मला तुला अगोदरच सांगायचं होतं, पण तुझ्या बापानं नाही सांगू दिलं. सृष्टी, काय काका, काय सांगू नाही सांगू दिलं? पाटील काका, तुझा बाप खूप आजारी आहे. डॉक्टर म्हणतात की ते मध्येच बोलता बोलता थांबले. सृष्टी, काय काका, काय म्हणाले डॉक्टर? तिला आता रडायला आलं होतं. पाटील काका, पुरी, तू लवकर ये. तुझा बाप तरसला तुला बघण्यासाठी आणि त्यांनी फोन ठेवून दिला. सृष्टी आता फक्त बेशुद्ध होण्याची बाकी होती. तिला खूप चिंता वाटत होती बाबांची. असणारच, कारण तिचा खूप जीव होता त्यांच्यात. पाटील काकांनी सुद्धा काय झालं ते सांगितलं नव्हतं. ती तशीच विचारत होती की सेवक तिथं आला. सेवक, सृष्टी मॅडम, मीडियावाले आले, त्यांना तुमच्याशी बोलायचं. ती काही म्हणणार त्याच्या अगोदरच ते तिथे आले आणि त्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. तसं पण आजपर्यंत मीडियाला कोण थांबवू शकलं? ते तर आपल्या मर्जीचे मालक असतात. मीडिया, सृष्टीजी, आम्हाला तुमचा इंटरव्ह्यू घ्यायचा होता. सृष्टीचं त्यांच्या बोलण्यावर अजिबात लक्ष नव्हतं. ती तिच्याच विचारात होती. मीडिया, सृष्टीची, तुमची परिस्थिती बरोबर नसताना सुद्धा तुम्ही हे यश कसे मिळवले याविषयी तुम्ही काय म्हणणार? सृष्टीला त्यांचे शब्द ऐकूच येत नव्हते. ती अजूनही विचारात गुंतलेली होती. मीडिया, सृष्टीजी, आम्ही काय म्हणतोय? त्यांचा आवाजाचा सुरू वाढला होता. सृष्टी त्यांचा आवाज ऐकून तिच्या विचारातून बाहेर आली आणि तिनं आजूबाजूला पाहिले. सृष्टी, बाबा आणि तिच्या डोळ्यातून अश्रू आले. मीडिया, काय झालं, तुम्ही का रडतात? सृष्टी उठून उभी राहिली. सृष्टी, सॉरी, मला जावं लागेल, आणि ती जायला निघाली. मीडियावाले तिला किती थांबवण्याचा प्रयत्न करत होते, पण तिला तिच्या बाबाला भेटायचं होतं. ती तिच्या गावाकडे जायला निघाली. गावात पोहोचताच ती धावतच आपल्या घराकडे गेली. सृष्टी, बाबा, बाबा, तिनं खूप आवाज दिला. सर्व घरभर त्यांना शोधलं, परंतु तिला बाबा नाही दिसले. ती तशीच खाली बसली आणि रडायला लागली. सृष्टी, बाबा, तुम्ही कुठे आहात? बाबा, तिच्या डोळ्यातून पाणी येत होतं. तितक्यात पाटील काका घरात आले. पाटील काका, पोरी, तू आलीस? सृष्टी, काका, बाबा कुठे? ती धावतच त्यांच्याजवळ आली. पाटील काकांच्या डोळ्यात पाणी आलं. पाटील काका, पोरी, तुझा बाप हॉस्पिटलमध्ये आहे. सृष्टी, बाबाला काय झालं काका, सांगा ना काका. पाटील काका, चल माझ्यासोबत, मी नेतो तुला तुझ्या बाबाजवळ. आणि ते तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन आले. सृष्टीचे बाबा ICUमध्ये होते. त्यांची ती अवस्था बघून सृष्टीला चक्कर यायचीच बाकी होती. सृष्टी, काका, मला बाबांना भेटायचं. तितक्या तिथं डॉक्टर येतात. डॉक्टर, तुम्ही आता त्यांना नाही भेटू शकत. पेशंटची सिच्युएशन खूपच क्रिटिकल आहे. पाटील काका, डॉक्टर, ही त्यांची मुलगी आहे, तिला एकदा भेटू द्या. डॉक्टर, सॉरी, पण मी तुम्हाला नाही जाऊ देऊ शकत. तसं पण पेशंट शुद्धीवर नाही. सृष्टी, डॉक्टर प्लीज, मला एकदा त्यांना भेटू द्या. तिच्या डोळ्यातून पाणी येत होतं. तिने डॉक्टरांना खूप विनवण्या केल्या, त्यांचे पायसुद्धा धरले. डॉक्टर, तुम्ही हे काय करतात? उठा. सृष्टी, डॉक्टर, मी फक्त त्यांना जवळून बघून वापस येईल. प्लीज, मला फक्त एकदा त्यांना भेटू द्या. तिची ती अवस्था बघून डॉक्टरांनी तिला भेटण्याची परवानगी दिली. डॉक्टरांना सुद्धा भावना असतात, पण काही वेळा त्यांना पेशंटच्या सुरक्षिततेसाठी कठोर व्हावं लागतं. ती रूममध्ये गेली आणि बाबाजवळ जाऊन बसली. तिच्या तोंडातून एक शब्दसुद्धा बाहेर पडत नव्हता, फक्त डोळ्यातून अश्रू वाहत होते. तिने त्यांचा हात आपल्या हातात घेतला आणि तोंडातून हळूच बाबा हा शब्द बाहेर पडला. तिला त्या अवस्थेत बाबाला
बघणं कठीण जात होतं, म्हणून ती जायला निघते. पण तिचा हात बाबाने पकडला. तिने मागे वळून पाहिलं. हा तिचा भ्रम नव्हता, ते शुद्धीवर आले होते. सृष्टी, बाबा, डॉक्टर, तिने मोठ्याने डॉक्टरांना आवाज दिला. बाबा, मी डॉक्टरांना बोलावून आणते. बाबा, पोरी, माझ्याकडे एवढा वेळ नाही. सृष्टी, बाबा, तुम्ही असं नका ना म्हणू, तुम्हाला काही नाही होणार. बाबा, पोरी, तू म्हणाल्याने थोडं काही होणार आहे. तुझी आणि माझी साथ फक्त इथपर्यंतच होती. मला आता जावं लागेल. सृष्टी, बाबा, तुम्ही असं नका बोलू. तुमच्याशिवाय मी कशी राहणार? तुम्ही नाही राहणार मला सोडून. बाबा, पोरी, तू माझं स्वप्न पूर्ण केलं. माझी सृष्टी आज कलेक्टर झाली. त्यांच्या डोळ्यात आज समाधान दिसत होतं, जसं की त्यांना स्वर्गच मिळालं होतं. सृष्टी, पोरी, मी जातो. माझ्या भगवंताने मला आवाज दिला. राम राम. सृष्टी, बाबा, बाबा, मला काहीतरी बोला ना. ती त्यांना हलवीत होती. डोळ्यातून पाणी वाहत होतं. बाबा, ती मोठ्याने म्हणाली. ती मोठमोठ्याने आक्रोश करत होती. मायेचं छत्र अगोदरच गेलं होतं. आज नियतीने बापाचं छत्रसुद्धा हिसकावून घेतलं होतं. तिच्या आवाजाने डॉक्टर आणि पाटील काका आत आले. डॉक्टरांनी त्यांना तपासलं. डॉक्टर, आय एम सॉरी, ही इज डेड. सृष्टी, डॉक्टर, परत तपासा. माझे बाबा मला सोडून नाही जाऊ शकत. काका, तुम्हाला तर माहीत आहे ना, बाबा मला किती जीव लावतात ते. ते मला असं सोडून नाही जाऊ शकत. डॉक्टर, ते ह्या जगात नाही, हे सत्य आहे. सांभाळा स्वतःला. सृष्टी, तुम्ही डॉक्टर आहे म्हणून काहीही बोलू नका. माझे बाबा जिवंत आहे. ते झोपले. बाबा, आरामात झोपा हां, पण जास्त वेळ नाही झोपायचं बरं का, नाहीतर तुमची सृष्टी तुमच्याशी बोलणार नाही. ती वेड्यासारखी त्यांच्यासोबत बोलत होती. आणि म्हणतात ना, माणूस प्रेमात वेडा होतो, तसंच तिच्या बाबतीत झालं होतं. पाटील काका, पोरी, सांभाळ स्वतःला. तुझा बाप गेला तुला सोडून. पाटील काकांच्या डोळ्यात पाणी साचलं होतं. तिचे बाबा होतेच तसे. गरीब परिस्थिती असूनसुद्धा त्यांनी कधी कोणापुढे हात पसरवला नाही. पैसा जवळ नसताना सुद्धा ते इतरांची मदत करायला नेहमीच पुढे असायचे. मुलगा आणि मुलगी भेद ते कधीच करत नव्हते. जेव्हा सृष्टी झाली तेव्हा त्यांची आई खुश नव्हत्या. त्यांना वंशाचा दिवा हवा होता. पण सृष्टीचे बाबा जरी ग्रामीण भागातील असले तरी त्यांचे विचार आधुनिक होते. मुलगी असली तर का तिला दुय्यम दर्जा द्यायचा? तिला पण जीव आहे. वंशाचा दिवा का फक्त मुलगाच आहे, मुलगी का नाही? अशा विचारांचे तिचे बाबा. त्यांनी सृष्टीला ते सर्व दिलं ज्यावर तिचा अधिकार होता. गावातले लोक नेहमी म्हणायचे, पोरगीच आहे शेवटी, तिच्या नशिबात चूल आणि मुलंच लिहिलेलं आहे. शिकून काय करणार ती? पण त्यांचा नशिबावर विश्वास नव्हता. ते नेहमी म्हणायचे, माणसाचं नशीब त्याच्या हातात आहे. मेहनतीवर माणूस राजाही होऊ शकतो किंवा रंकही. अशा संस्कारात वाढलेली सृष्टी. तिचा खूप जीव होता तिच्या बाबांवर. पण आज तिचे बाबा तिला सोडून गेले होते. त्यांची डेड बॉडी घरी घेऊन आले. गावातील सगळी लोक त्यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी जमले होते. सगळी तयारी झाली. त्यांना अंत्यविधीसाठी नेण्यासाठी काही माणसं पुढे आले. सृष्टी शांत तिच्या बाबांच्या पार्थिवापाशी बसली होती. त्या माणसांनी त्यांना उचललं आणि त्यांना घेऊन जाऊ लागले. सृष्टी अजूनही स्तब्ध होती. पाटील काका तिच्याजवळ आले. पाटील काका, पोरी, चल, तुझ्या बाबाला शेवटचा निरोप देण्यासाठी. त्यांनी तिला हाताने धरलं. सृष्टी जरी चलत असली तरी ती भानावर नव्हती. ते पार्थवासोबत अंत्यविधीच्या ठिकाणी पोहोचले. तिच्या बाबाला लाकडावर टाकलं. त्यांच्या घरात कोणी माणूस नसल्यामुळे एक माणूस अग्नी देण्यासाठी पुढे आला. पाटील काका, थांब, अग्नी सृष्टी देईल. त्या माणसांतलाच एक माणूस म्हणाला, काय म्हणतात तुम्ही? ती पोरगी आहे, ती कशी अग्नी देऊ शकते? आणि लोकांमध्ये कुजबूज सुरू झाली. पाटील काका, ती जरी पोरगी असली तरी त्यांची मुलगी आहे. तिला पूर्ण अधिकार आहे आपल्या बाबाला अग्नी देण्याचा. तिच्यापासून हा अधिकार हिसकावून घेऊ नका. त्यांनी सर्वांसमोर हात जोडले. तरी लोक विरोध करत होते. पण पाटील काकांनी त्यांचं नाही ऐकलं. त्यांनी सृष्टीला समोर आणलं आणि तिचा हात धरून अग्नी दिली. पार्थवाने पेट घेतला.
सृष्टीला लहानपणीचे सगळे क्षण आठवू लागले. त्या अग्नीच्या उष्णतेमुळे ती भानावर आली. सृष्टी बाबा बाबा ती अग्नीत जाण्याचा प्रयत्न करू लागली. काही माणसांनी तिला पकडलं. सृष्टी सोडा मला बाबाकडे जायचं, सोडा. ती स्वतःला सोडवण्याचा खूप प्रयत्न करीत होती. पाटील काका पोरी सांभाळ स्वतःला. तरी पण ती खूप ओरडत होती, बाबा बाबा, आणि ती बेशुद्ध पडली. तिला घेऊन सगळे घरी आले. सृष्टीला घरी आणण्यात आले तरी ती बेशुद्ध होती, परंतु बाबा बाबा सतत म्हणत होती. पाटील काकांनी डॉक्टरांना बोलावून आणलं. तिची तब्येत बरी नव्हती. तिला ताप आला होता. डॉक्टरांनी तिला औषध गोळ्या दिल्या. डॉक्टर, हिला आराम करायला लावा. ताप जास्त आहे, पण गोळ्यांनी थोड्या वेळात कमी होईल. थोड्या वेळाने ती शुद्धीवर येईल. तिला ह्या गोळ्या द्या. आणि डॉक्टर निघून गेले. काही वेळानंतर सृष्टी शुद्धीवर आली. ती उठण्याचा प्रयत्न करू लागली. पाटील काका पोरी आराम कर. डॉक्टरांनी तुला आराम करायला सांगितलं आहे. सृष्टी बाबा मला बाबाकडे जायचं. आणि ती उठली. पाटील काकांनी तिचा हात धरून तिला खाली बसवलं. पाटील काका पोरी ऐक, तुझा बाप गेला. तू हे तुझ्या मनाला समजव. तुझ्या बापाने तुझ्यासाठी काय नाही केलं. तुला चांगले कपडे दिले आणि तू स्वतः फाटके कपडे घालत राहिला. तू शिकावं म्हणून त्यानं घर गहाण ठेवलं. इतकंच काय, तर त्यांनी आपली किडनीसुद्धा विकली. सृष्टी काय, बाबांनी किडनी विकली? पाटील काका हो पुरी, तुझ्या शिक्षणासाठी त्यांनी स्वतःची किडनी विकली. आणि ते रडायला लागले. सृष्टीच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. मी कितीदा पैसे दिले, पण त्यांनी ते घेतले नाही. किडनीविषयी मला माहीत नव्हतं. माहीत मला डॉक्टरांनी सांगितले की त्यांनी किडनी विकली. ते किती कष्ट करायचे हे तर तुला माहीतच आहे. त्यामुळे एका किडनीवर किती दिवस जगणार? सृष्टीला आता रडायला आलं होतं. सृष्टी माझीच चूक आहे. माझ्या स्वप्नामुळे बाबांचा जीव गेला. मीच केला माझ्या बाबांचा खून. ह्या सगळ्याला मीच कारणीभूत आहे. मला शिक्षा व्हायलाच हवी. ती उठली आणि भिंतीवर आपलं डोकं आपटू लागली. पाटील काकांनी तिला सावरलं. पाटील काका काय करते हे तू? त्यांच्या कष्टाचं हे फळ देणार का? तुला हेच करायचं तर कशाला आली त्या महान आई पित्याच्या पोटी जन्माला? मला नव्हतं माहीत की तू इतकी स्वार्थी आहे. तुला संपवून घेशील तर काय फायदा त्या बापाच्या कष्टाचा? शेवटी ते सगळे कष्ट संघर्ष निरर्थक ठरणार ना. सृष्टीला तिची चूक कळाली. ती पाटील काकांजवळ आली आणि तिने त्यांचे पाय धरले. सृष्टी काका मी चुकले. मी हे काय करू लागले? तिच्या डोळ्यातून पाणी येत होतं. पाटील काकांनी तिला उठवलं. पाटील काका पोरी, आज तू कित्येकांचा आधार बनू शकते. कित्येकांच्या आयुष्यातला संघर्षात त्यांना मदत करू शकतेस. लाग कामाला. तुझा बाप जरी येथे नाही तरी पण त्याचा आशीर्वाद सदैव तुझ्यासोबत आहे. सृष्टीला त्यांचं म्हणणं पटलं. पाटील काका आणि गावातील काही माणसं जमली आस्ती सावडायला. आस्ती सावडून झाल्यावर गावातील मंडळी घरी निघून गेली. सृष्टी तशीच राखीच्या शेजारी जाऊन बसली. पाटील काकासुद्धा शांत होते. सृष्टीला लहानपणीचे सगळे क्षण आठवू लागले जे तिने त्यांच्यासोबत जगले होते. तितक्यातच तिला बाबा तिच्याशी बोलता असा भास झाला. बाबा पोरी काय विचार करते? अगं मी तुला कसं सोडून जाईल? सृष्टी काका बाबा माझ्याशी बोलतात. पाटील काकांना सुद्धा कळत नव्हतं सृष्टी काय बोलते ती. पाटील काका पोरी सांभाळ स्वतःला. ते ह्या जगात नाही. ते कसं तुझ्याशी बोलू शकतात? पण सृष्टीला त्यांचा आवाज ऐकू येत होता. बाबा. सृष्टी मला तुझ्याकडून एक वचन हवं. देशील ना? सृष्टी हो बाबा. आता तू एकटी नाही. हा समाज तुझ्यासोबत आहे. ह्या समाजासाठी काहीतरी कर. अनेक निराधारांचा आधार बन. नेहमी गरिबांना होईल तेवढी मदत कर. मी तुझ्यासोबत नसलो तरी माझा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहे. कितीही कठीण प्रसंग आला तर आत्मविश्वास आणि जिद्द कायम अशीच ठेव. कधी यांना मरू देऊ नको. आणि त्यांचा आवाज ऐकू येणं बंद झालं. सृष्टी बाबा मी तुम्हाला वचन देते. मी
तुमचे सगळे स्वप्न पूर्ण करणार. सृष्टी आता इमानदारीने आपले काम करीत होती. इकडे विराटसुद्धा एका मोठ्या पदावर होता. काही दिवसानंतर सृष्टीने विराटसोबत लग्न केले. विराट तिची खूप काळजी घेत होता. सृष्टीला मात्र त्याच्या आईबाबांची नेहमी आठवण येत होती. ज्या बापाने मुलीच्या स्वप्नासाठी आपली किडनी विकली, त्या बापाच्या स्वप्नासाठी होईल तेवढे ती लोकांच्या समस्या सोडवण्यात व्यस्त असायची. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, बापाने स्वतःची किडनी विकून मुलीला कलेक्टर बनवले होते. नमन आहे अशा बापाला ज्याने मुलीच्या स्वप्नासाठी स्वतःचा बलिदान दिला. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि अशाच नवनवीन कथा दररोज न चुकता ऐकण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हीच आपण सर्वांना नम्रतेची विनंती. धन्यवाद.